कंठी धरिला कृष्णमणी अवघादनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी बिलगाडे तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी बिलगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. कंठामध्ये लिहितात त्याला लेणं म्हणतात आणि कंठी द्याले लेणे नाममाळा असं म्हटलेलं आहे. वारकऱ्यांना सांगितले तुम्ही कंठात काय घाला तर देवाचं नामस्मरण एवढंच कंठात ठेवा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. मग त्याचं वर्णन करताना असं करतात अवघा जनी प्रकाश. या जगतामध्ये प्रकाश आहे. आता याच्यावर विचार करायचा झाला विस्तृत तर यदादित्ये गतन्ते जो जगद्भासेति अखिलम यच्चन्नवशी यच्चाग्नो तत्तेजे विद्धी मामकाम. 15 अध्यायामध्ये असं सांगितलं भगवंताने आदित्याच्या ठिकाणी ते तेज माझं आहे. कुणाचं? चंद्राच्या ठिकाणी तेज माझं आहे. अग्नीच्या ठिकाणी तेज माझा आहे. म्हणजे मी सगळ्याचा प्रकाशक कोण आहे? मी भगवान आहे. आणि तोच कंठात धरायला सांगितला. अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका. आता कालामध्ये असा शब्द आलाय काला. फरशी नव्हती तर बाया म्हणायच्या घरातनं जरा काला काढायचा आहे. काय पाणी आणि शेण मिसळलं की काला झाला. हां त्याचा हित कसला काला आहे जरा बघायचं. थोडक्यात सांगतो लक्षात ठेवायचं. काला म्हणजे 2 पदार्थ एकत्र झालं. इथं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान काला आहे. तुमचा जो जीव म्हणता तो पर्यायानं साक्षी चैतन्य आहे आणि साक्षी चैतन्य निरुपाधिक असल्यामुळे ते ब्रह्मस्वरूपच आहे. कुठलं? तुमचा सगळा आत्मा या सगळ्या संसारात मिसळलेला नाही. त्याचा फक्त वृत्तीच्या ठिकाणी आलेला प्रकाश ज्याला चिदाभासयुक्त चैतन्य म्हणतात. चित्तामध्ये तुमच्या आभास आहे ना काहीतरी आहे आता त्याच वस्तूला ते म्हणतात काय? जीव. कुठल्या? चिदाभासाला अंतकरण वृत्ती चिकटली की व्यवहार प्रवृत्ती जी होती तिला आभासिक जीव म्हणतात. आभासिक का म्हणतात? तर मूळ चैतन्य नसेल तर ते त्याचं स्थानच नाही. त्याचं मूळ साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे आणि जीवदशाही त्याच्यावर अध्यस्त आहे. कुठली? करून करून शीन आला की विश्रांती घ्या म्हणता. विश्रांती घेताना तुमचा जीव कुठं जातोय? फिरायला. अंतकरण वृत्ती संकुचित होते, लीन होते आणि तिच्यातलं प्रतिबिंब जे असते ते मूळ स्वरूपात जाते. आणि तुमचं मूळ स्वरूप आहे ते ब्रह्मच आहे आणि त्याच्यासाठी ब्रह्मरसाची गरज आहे. कुठली? ब्रह्मरस घेई काढा. हे तिने सांगितलं. ठोकळ ठोकळ सांगतो. आणि दुसरं काय सांगितलं? सद ब्रह्मरसाची परणे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितलं. केले अर्जुनाला गी नारायणे. गीता कोणाला सांगितली? हां ते अवसरी पाहुणे पाचलो आम्ही. जावाई घरात एखादा यावा तिच्यासाठी काहीतरी जेवणाची व्यवस्था करावी. आपण सर तिथं जावावं आणि ताटं मांडल्या ताटावर बसावं. तसं आम्हाला हे सद प्राप्त झालं आहे
केले अर्जुनाचे निमिषे जगदधरण. पांडुरंगानं सुद्धा अर्जुनाला निमित्त करून जगाचा उद्धार कसा होईल हा रस्ता टोकंजळ ठेवला. मग आता ह्यो झाला ब्रह्मरस. आम्ही शरीरानं वेगळं आहोत. देव सुद्धा शरीर आहे. माया संयुक्त चैतन्याला ईश्वर म्हणतात आणि अविद्या संयुक्त चैतन्याला संयुक्तमध्ये मिसळलेलं अंतकरणात मिसळलेल्या चैतन्याला जीव म्हणतात. त्याला शास्त्रीय भाषा वेगळी आहे. अविद्या विशिष्ट चेतन, मायाविषयी चेतन ईश्वर, अविद्याविषयी चेतन. आता हे सगळे शब्द जड होईल जर त्या शास्त्राचं ठेवलं तर. आमच्यात जो देव मिसळलेला आहे, आत्मा मिसळलेला आहे, ते अविद्या संयुक्त आहे, अंतकरणात मिसळलेलं आहे. अविद्या भलतं काय लई लचांड वाढवू नका म्हणतात नाथ महाराज. भलता पुसे अविद्या कोण, अविद्या तो येत अंतकरण. जीव कुणाला नाही. माझी बिंबले चैतन्य जीवाभिधान नाम त्याशी वाया म्हणे नाव येर कल्पनाची सावे दयासंगे जीवदशा वस्तू. हे नानोबाने सांगितलं, ते माऊली नाथबाबांनी सांगितलं. पर्यायानं तुमचा सगळ्यांचाच जीव, स्त्रियांचा जीव स्त्री नाही, स्त्रियांचा जीव हा पुरुषच आहे आणि तो सद्रूप चिद्रूप आनंदारूप आहे. आता चैतन्य मलिन झालंय ते जीवाचं. तुमचं आणि माझं गुण वेगवेगळे आहेत. त्यातला जीव वेगळा आहे, शरीर वेगळी आहेत का स्वभाव वेगळा आहे? सांगा सांगा लवकर. स्वभाव भिन्न असल्यामुळं पटत नाही आणि स्वभाव प्रकृतीच्या मिश्रणात आहे. तुमच्या शरीराला आवडेल ते करता का ज्ञानोबा धर्माला आवडेल ते करता? संसार कसा करायचा? मग शरीरात 3 गुण आहेत. लावारत झाला, अमुक झालं, भूकंप झाला, हे प्रकृतीच घडवून आणते आमच्या वागण्यावर. देव आहे तसा आहे. तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे, देव आहे तैसा आहे, देव आहे तैसा आहे. देव आहे त्याचा आहे. आता बाया गेली ती आली ती असा शब्द वापरतात. त्या आत्म्याला सोडून का शरीराला? शरीराचा प्रकृतीचा आठवत आहे. प्रकृतीचे गुण आहेत कुठं? आणि जीव गुणवाहक आहे. आता कसा आहे? तो मूळचा देव असलेला त्याच्या देवत्व राहिलेलं नाही, तरी पण त्याला भगवत स्मरणाचं जर वेड लागलं, कुठं देवाची सेवा करण्याचं जर ह्या प्रकृतीला वेड लागलं तर ही प्रकृती देवाच्या स्वाधीन होते. ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी, ब्रह्मरूप काया होतसे. पुढं का
काया कीर्तने ब्रह्मरस आई काया कीर्तने ब्रह्मरस ब्रह्मभूत काया भूतते ब्रह्मभूत काया भूतते ब्रह्मभूत काया ब्रह्मभूत भूत म्हणजे माळावर भूत नव ती आहेत नाहीत म्हणणारी माणसं आहेत कुठं ब्रह्मभूत म्हणजे देव आहे ब्रह्म आणि ब्रह्मासारखीच काया होते शरीरसुद्धा ब्रह्म होतं तया ते बिसाड शब्द सुखे मनोयती वेद ते सदेह सच्चिदानंद कान होती ज्यांच्या बोलण्यात सद्रूप चिद्रूप आनंदरूपाचा बोध आहे ते शरीरी असून सुद्धा देव झालेले आहेत म्हणतात ते चालते ज्ञानाचे बिंब तया त्यावेळी सुखाचे कोंब हे न माणूस पण भाम लौकिक भागू लौकिक भागामध्ये जरी आणि संताला आम्ही माणसं म्हणत असलो तर त्यांची व्यवस्था देवाशी एकरूप झालेली आहे कोणी एकी बोलली नारी कोणी एकी बोलली नारी कोणी एकी बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हार विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे भुलली म्हणजे देवाच्या स्वरूपात देव जसा पाहिला तसा अंतर्ध्यानामध्ये बसला दही दूध एकतानं भुलाशी झाली दही घ्या दूध घ्या म्हणण्यापेक्षा देव घ्या कोणी 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 देव घ्या ऐकाला घरा पुतो ऐकाला घरा पुतो देव न लगे देव न लगे देव न लगे देव न लगे काय म्हणलंय देव घ्या म्हणून साधवलं आता गोपीने देव घ्या म्हणून साधवल्यावर बायाची चर्चा सुरू झाली घेणाऱ्या अगं काय आणलं देव घ्या कोणी आयता घरा पुसोनी मला आता तुम्ही सांगा आरतीची आणि खिरीचीच माणसं वाट बघतात का कीर्तन ऐकणार आहेत आता द्वादश चढाय म्हटल्या बुवाला कळायला पाहिजे का नको सगळ्यांनी द्वादश सोडलेलं आहे मला माहिती आहे नाश्ता केल्याशिवाय देवळात या खाल्लेलं नाही वर हात करा खायला ते बघा सगळी दोनच निघाली पुढं असं सांगण्याचा माझा मतीचा अर्थ असा आहे तेही वाईट नाही मी टवाळी करतो असं म्हणू नका एक वस्तुस्थिती आहे देव न लगे त्या बायाने देव घ्या म्हणून पुढ्यात केला कसला
तिनं मडक्यातनं देव बाहेर काढला, देव घ्या म्हणले. आता ती पूर्ण भुललेली का अर्धी? भुलली म्हणजे देवरूप झाली. काय झाली? आपली आता विसर भोळा, गोविंद कळा कौतुकी. देवाच्या कलेनं स्वतःला मी स्त्री आहे, कोण आहे आता विसर पडलेला आहे. असो ऐसा कोटी पुढं असं पाठ करून म्हणणं सोपं आहे काय? तसं होणं सोपं. हां मला शिव्यादीचंच कीर्तन ऐकणार तू, जोरान देणार नाही माणसं मारतील म्हणून. खऱ्याला लाज नको काय, जेव्हा टाईम जाऊन पुढं कशाला बडबडतोय म्हणणारच. मी काय सांगतो ऐकून घ्या. हे वृत्तीतले दोष आहेत. कुठले? जीवदशा जात नाही, ब्रह्मदशा होत नाही. आणि ही ब्रह्मदशा प्राप्त होण्यासाठी शरीर आहे. गोपी कशी आहे? ती शरीर आहे, पण अंतःकरणानं कोण झालेलं आहे? देवरूप झालेलं आहे. लक्षात ठेवायचं. आणि असं भक्तिरसानं होता येते, देवावरच्या आत्यंतिक प्रेमामुळं असं होतं येते. कसं? म्हणून काय म्हणतात? धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. पुढं यात द्वैत मानण्यात अर्थ नाही. कशाने झाले? न करी तप साधन मुक्तीचे सायास, मुक्तीचे सायास. हे हाच जन्मोजन्मी, हाच जन्मोजन्मे गोड भक्तीचा रस. हाच जन्मोजन्मी, हाच जन्मोजन्मे गोड भक्तीचा रस. करी तप साधन मुक्तीचे सायास. आती जन्मो जन्मे गोड भक्तीचा रस. न करी तप. तपश्चर्या करून माणसं शांत होत नाही. तपाचं बळ येतं, कोपाविष्ट होतात, चिडत्यात, एखाद्याला शाप देऊन. हे पुराणात बघायचं, दुर्वासानं कुणाकुणाला शाप दिले. देवाचे 10 जन्म झाले ते कशासाठी? दुर्वासाच्या शापासाठी झाले. अंबरीशला दिले पण देव मी भोगतो म्हणलं. तपश्चर्या करू नका म्हणतात. न करी तप साधन मुक्तीचे सायास. मुक्तीसुद्धा घेऊ नका म्हणले. मुक्ती घेतली तर जीव मुक्त होतो, देवाशी एकरूप होतो, परत जन्म होत नाही. आणि जन्म झालं नाही तर भजन कीर्तन ह्याचा आनंद लुटता येणार नाही. गरिबीत का असताना पण वारकऱ्याच्या घरात जन्म व्हावा आणि देवाची सेवा व्हावी
एवढंच संतांना अभिप्रेत आहे. मना येईल ते जन्म देई, भलते कुळे भलते ठाई. लई अठ्ठास केला तर काय मागितलंय? मनसी काही मागा, ओ मनसी काही पांडुरंगा, पांडुरंगा हरिदासाची हरिदासाची देवाला म्हणतात काय माग म्हटलं आम्ही एवढंच मागतो. हरिदासाची ये घरी मद उपदवा जन्मांतरी. एवढंच दे. वारकऱ्याच्या घरात जन्म दे, ब्राह्मणाच्या दे असं म्हटलेलं नाही. वारकरी आहे त्या घरात जन्म दे बस. हिच्या पुढं आम्हाला काही देऊ नको. मुक्ती नको. देवा ऐके हे विनंती, मज नकोरी हे मुक्ती दया इच्छा गती हेची सुखागळे. या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करे. रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठती. काही आम्हाला नको. एवढं देऊन सांगितलेलं आहे सेवेसाठी. आणि तुम्ही असं भजन केलं मन लावून तर शरीराचं ब्रह्म होता हे तुकोबारायाने शरीर वैकुंठाला नेऊन प्रत्यक्ष प्रमाणात दाखवलं. कुठं आजपर्यंत कुणी शरीर नेलं काय? मागे कवेश्वर झाले थोडं थोडं, मागे कवेश्वर झाले थोडं थोडं. गेले कलेवर कोण सांगा, रामेश्वर भट्ट हे तुकोबारायांचे शत्रू, तरी पण तिने वर्णन केले. हे मागे पुष्कळ कवीश्वर झाले पण शरीर आजपर्यंत कुणीही नेलेलं नाही. आणि ते तुकोबाराय घेऊन गेले. म्हणे रामेश्वर सकाळपासून गेला तो विमाने बैसून या. म्हणजे अशी स्थिती आहे. कुठली? हे शरीर आपल्याला ब्रह्म करता येत आहे. कसं ब्रह्म झाले समजायचं. संसार जेवढा आहे त्या समाधान मानणे. विक्षेप दोष गेला. कुठला? संसारात काय ती कमी पडतंय म्हणून वाकडी वाट चालायचं मनात नाही. मल दोष गेला. कुठला? देवाची सेवा करावी इच्छा आहे आवरून दोषी गेला. आणि हे 3 दोष गेले तर जीव सहज देवाशी एकरूप होऊ शकतो. मठात बसून हेच शिकायचं. काय शिकायचं? सवड नाही संसारिकांना म्हणून कीर्तनात ऐकायचं. ऐकायचं नाही इकडल्या काना घेऊन इकडं सोडायचं नाही. त्याचं चिंतन करायचं. उपयोगाचं आहे. तुमचं बायकापुरात हे सगळं धनच आहे पण हे एका जन्मासाठी आहे. पुण्य केलं तर 1 कल्पाचं आहे. ज्ञान संपादन केलं तर अनंत युगात आहे. अनंत युगाचा देव्हारा निज भोजाचा घुमारा. अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा. तुझा सत्वाचा गवडा मोठा बोध भिरडे बांधला गळा वैराग्याचा पट्टा वाटा जाऊ. त्याने भारुडं केली तरी अध्यात्म सोडलं नाही. संसाराचं वर्णन केलं तर अध्यात्म सोडलेलं नाही. संतांच्या वर्णाला एक भक्तीचा आधार आहे, दुसरी वैराग्याची आहे, तिसरी वेदांताची आहे. आणि तेच चिंतन बरं वाटतंय. कुठलं? पुन्हा पुन्हा तेच चिंतन बरं वाटतंय. मला काय सांगायचं आहे तर हा भक्तिरस सांगितला तुम्हाला. आता गौणरस आम्ही कर्त्याला काला
ह्या काल्याला काय असावं? दूध नाहीतर दही, पण गावरान गाईचं असावं, जर्सीचं असू नये. देवळात आणून सुद्धा नका जर्सीचं काय. मी काय सांगतो ऐकून घ्या. गावरान गाईचं असावं. गावरान गाईचं दूध आहे ते माणसाला 100 मिली प्यालं तर रोग निर्माण होऊ देणार नाही. काय आणि ढोबलं दुखणार नाहीत, गुडघं दुखणार नाहीत. आणि 4-5 पेंड्या झाल्या तर त्याच्यापुढे ती गाई चारा बी जास्त खाईत नाही. आणि त्याचा सडा टाकला तर जगात बी रोग राहत नाही. सडा टाकायची वहिवाट वडिलांची काय, तर गोमूत्र आणि गाईचं शेणाचा सडा टाकला तर प्रदूषण सगळं शुद्ध होतं आहे. तुमची बिमिकलं बाधित त्यात म्हणजे नाश पावतात, त्यात विघटन करता येते त्याचं. म्हणून गोरस म्हटले त्याला. काय म्हटले? गाईच्या दुधाला काय म्हटले? गो म्हणजे गाय आणि रस. गो शब्दाचा अर्थ दुसरा गय असा केला. गय म्हणजे प्राण. प्राणाचं रक्षण करणारी असेल तर गोमाता. आणि त्या गाईच्या दुधाच्या रसामध्ये, दह्यामध्ये, त्या रसात काय करायचं? लाह्या एकत्र करायच्या. मग त्या गाई राखणाऱ्यांना नाव काय पडलं? गोपाळ. गोवळ कुणाचं नाव? हे सांगा लागतं सगळं असं. मग वेळ होतोय. गोवळ म्हणजे माझ्यासारखा उपडसू. आता माझा नाव उपलाने जाईल. मग त्याच्याकडे गाई बी नाहीत, बांधायला जागा बी नाही, काही बी नाही. मग सगळ्या श्रीमंत माणसांनी 5-10 गाई बळलेल्या त्या सोडून घालायच्या. त्यानं सरकारी जंगलात नेऊन चारायच्या. गाईसाठी गायरानं सोडलेली ती पूर्वीच्या सरकारनं. ती अलीकडल्या बेलंदर माणसांनी गायरानं सपिवलीत का राखलीत? लई नावं ठेवण्यापेक्षा बिलिंदर म्हणतो मी. काय म्हणतो तुमच्या लक्षात जर का नाही? गायरान, गायी चरायसाठी सरकारनं दिलेले रान. गायीचं रक्षण झालं तर राष्ट्राचं चांगलं रक्षण होत आहे. हे पूर्वीच्या लोकांनी शोधलेलं आहे. आता पिंपळ कुठं होता पहिला? मारुतीच्या दारात आहे ना. हिथं दोन्हीकडे 2 होतं. कुठं? इथं पिंपळच का लावलेली? गावात मध्ये पिंपळ का लावले? ह्याच्यावर जरा सायन्सवाल्यासनी अभ्यास करायला सांगा. सगळ्या झाडात 1 नंबरचा ऑक्सिजन देणारं झाड असेल तुळशीचं बी आहे, पण तुळशीचं झाडच लहान आहे, तुमच्या अंगणापुरतं करी. पिंपळाचं झाड गावभर संरक्षण देते, ऑक्सिजन देते. म्हणून गावात मध्यभागी असणारी चावडी आहे, तिथंच पिंपळाची झाडं आहेत. कुठं आहेत? पहिली वडिलांची रचना कशी आहे? गावाच्या मध्यभागाला चावडी, मंदिर आहे, तिथे पिंपळाची झाडं आहेत. ऑक्सिजनाचं रक्षण करण्यासाठी ती आहेत. साध्या त्याच्या काटक्या जळल्या, त्याचा धूर झाला तरीसुद्धा वाईट प्रवृत्ती, निगेटिव्ह प्रवृत्ती नष्ट होत्या. काय होत्या? म्हणून उगाच चुलीला जळान त्याचं पाणीचा पोय करू नका म्हणतात. काय करू नका म्हणतात? गाईच्या शेण घालायचं, त्या 4 काटक्यावर घालायच्या, त्याची धूम करायची आणि तो धूर ह्या वातावरणात मिसळला, वातावरण पवित्र होते. गोवळ, सगळ्यांच्या गायी सालावर काहीतरी घेऊन ₹1, ₹2, ₹4 त्या प्रमाणात त्या गायी चालणाऱ्याला गोवळ असं नाव आहे. लक्षात आलं? गोपाळ कोण? गायी पाळणारा. आणि गायी वळणाऱ्याला काय म्हणायचं? गोवळ म्हणायचं. गायी थांबत्या त्याला गोठण म्हणायचं. तुकाराम चौकापाशी गोठण आहे ना मुरगुडचा. गोठणावलं पाटीलच म्हणता की अजून पाटलांनी असं म्हणतात. काय म्हणतात? मला काय सांगायचं? गायी चरून आल्या की ज्या ठिकाणाला थांबायचं, 5 वाजता आल्या तर गावात यायचं नाही, धाराच्या वेळात यायचं.
गाई तिथं निवांत करून राहायच्या. त्याचं नाव आहे गोठण. कशाचं? गाई थांबायचं ठिकाण तिथं वडिलांनी झाडं 4 लावलेली असायची. त्या सावलीत चरून आलेल्या गाई रवत करीत निवांत हवेत बसायच्या. आलं लक्षात? आणि अशी सगळी रचना आहे ही. आणि त्या गाईच्या त्या दुधाला आपण रस म्हणतो. मग त्यातलं लोणी असेल, त्यातलं ताक असेल, ताक सांडावरी असेल ते तयापी, म्हणजे ताकाचा बी वापर केलेला आहे, दह्याचा बी वापर. ह्या रे भोकरे भाकरी दही भाताची शिजोरी, दह्याचं बी नाव आहे, गोरस दुधाचं नाव आहे. आणि दुसरा काला करायचो कसला? लाह्याचा. लाह्याचाच काला का करतात असं वारकऱ्यानं संशोधन करावं. एवढे आमची ऐपत नाही काय पेढ्याचा प्रसाद करायचं की इतकं लॉस झाला का आपण? नाही. पण लाही ही जीवदशेतनं मुक्त झालेली असते. काय असते? पेरलं तर उगवत, नाही तर बायाने सोपा मार्ग काढला असता. लाह्या पिर्या म्हणजे लाह्या लागतील म्हणून. म्हणजे नवीन भाजीत बसायची गरज पडली नसती. पण लाह्या जीवनमुक्त झालेल्या असतात आणि वस्तुरूपानं उरलेलं असतं. म्हणजे ते प्रतीक ठेवलं आहे, म्हणजे लाहीसारखं जगावं. मग काय जाळावं? यातलं बीज भाजूनी वासना भाजून टाकावी. जीवानं वासना ठेवू नये. जे प्रारब्धाप्रमाणे आहे ते ह्या जन्मात होतं आहे. दुसऱ्या जन्माचं प्रारब्ध तयार करू नये. तुम्ही आखलेली कामं राखून मेला की दुसऱ्या जन्माचं प्रारब्ध तयार झालं. मठ बांधायच्या आधी पाया भरून बुवा मेला की पुढं आणतो जन्माला येणार आणि मठ बांधायची प्रक्रिया पुरा करणार. वासना ठेवू नका. वासना कृष्णार्पण म्हणा. उगाच लांबण नको. आहे ते भोगा. निवांत राहायचे का? तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहे परतोनी, असं संतांनी आम्हाला सांगितलं. आणि हे प्रकाशमध्ये हे ज्ञान देण्यासाठी म्हणतात अवघा जनी प्रकाश पुढं असा आलेला काल्याचा अनुभव. काय म्हणतात? काला वाटू एकमेका, म्हणजे ज्ञान आहे हे आम्ही एकमेकाला कळते त्यानं पुरवायचं एकमेकाला. पुढं काय? वैष्णव निका. आता निका म्हटल्यावर बोलायला पाहिजे. काय निका म्हणजे काय? शुद्ध. काय? पुढं संभ्रम म्हटलं आहे. पुढं काय म्हटलं आहे? संभ्रम. भ्रम आणि संभ्रम. भ्रम कशाला म्हणायचं? मी कोणत्या गावाला निघालो तो तेच विसरून जायचं घरातनं. कुठं? अशी शिकलेल्या माणसं आहेत. जयसिंगपुरात बाया चढल्या गाडीत. तिकीट सोलापूरचं मागितलं. कुणी? कंडक्टर सोलापूर कोल्हापूर लागू असल्यामुळे गाडी कोल्हापूरची आहे म्हटलं, कोल्हापूरचं दिलं. आता सोलापूरला जाणाऱ्या माणसाचं तिकीट नाही, तिथनं इकडं कोल्हापूरला या माणसाचं तिकीट बरोबर आहे काय? कमी जास्त असणं. कंडक्टर चुकलाय वाटते म्हणल्याने खिशात गाठलं आणि चांगली फाटा आल्या उत्तर म्हणल्यावर कोल्हापूरला आणल्याचा काय म्हणाल्या. मग म्हणली तुम्ही साड्या बिड्या अंगावल्या बऱ्याच शाळा शिकाय नाही का? बोर्ड वाचाय नाही का? की बाकीच्या माणसांना आरडून सांगावे. तुम्हाला कशा सांगायला पाहिजे? 3 बाया होत्या. किती? अंगाव प्रत्येकीच्या साडी कमीत कमी 10-15-20 हजारची असेल. सोलापूरला निघाल्या म्हटल्यावर ती म्हणली बोर्ड वाचला, खरं आत न वाचला म्हणली. हेला भ्रम म्हणायचा. कुठनं? मी काय सांगतो? त्यांची टिंगल करायसाठी सांगतो असं ना. भ्रम कसा असतोय? बोर्ड एसटीचा आतनं वाचा का बाहेरनं? गारगोटी मुरगुड लावलेलं असतंय. बाहेर गारगोटी मुरगुड असते. कुठं? आत मुरगुड गारगोटी असते. कुठं?
म्हणजे गारगोटीच वाचून चालेल, मुजाळ टिट्या वाचून चालेल? ही गाडी गारगोटला निघाली आतनं वाचून चालेल काय? त्याला म्हणतात भ्रम. जे करायचं आहे ते कर्तव्यापासून आपण परांगमुख होणं हे काम आहे भ्रमाचं. मग आता हिथं सुद्धा व्यवहार आहे, संसार आहे. हिथं आम्ही आलो आहे देवळात, हिथं तरी काय चुली घालायचं बंद केले काय? चुली चालूच आहे इथं आठवडाभर. म्हणजे व्यवहार सोडून हे शरीर जगवायचं इथंवर चालत नाही. पण हे चांगल्यासाठी आहे. कशासाठी? कशासाठी आहे? वारकऱ्यांची सेवा व्हावी, देवाची सेवा व्हावी असं आहे. मग संसारात भ्रम आहे. कशासाठी केलं आहे हे मरतानसुद्धा कळत नाही. सगळीच माणसं मर 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 राबत्यात, संसारात का राबत नाहीत? आणि सुनानीनी पोरांनी सगळं काढून घेतल्यावर तुम्हाला बरं वाटतंय का वाईट वाटतंय? कसं वाटतं इंदुराव? प्रवचन सांगितल्यासारखं वाटतंय काढून घेतल्यावर घरातलं. ते बरं वाटत नाही. उगाचच केलं म्हणतोय. मग आता कोणी सांगितलं तो तुला आमंत्रण दिलं हे करत म्हणून? आपल्या भ्रमानं करतोय. लेकरासाठी नसतं, लेकरासाठी झालंय म्हणायचं. आम्हाला वाढलं जेवायनं गप बसाय. आमच्यासाठी भगवंतानी काहीतरी तरतूद केलेली असते. कुणाला तो उपाशी घेऊन आपण जेवत नाही. एवढा देवा भरोसा ठेवा, त्याचं नाव आहे भक्ती. कशाचं? मग हा परमार्थाचा व्यवहार केला तर याला संवादी भ्रम म्हणतात. व्यवहार आहे म्हटले हा भ्रम आहे, पण देवाकडे नेणार आहे. आस्ती आस्तीने हे तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी दोरे, नाम तुझे वाचते आतू, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा, थोडं थोडं सत्कर्म करीत जायचं, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आणि ह्या ब्रह्मदशेला येऊन सुद्धा भजन करायचं. अज्ञानात राहून भजन करणं आणि संपूर्ण ज्ञान संपादन करून भजन करणं. काय करणं? त्याला म्हणतात ब्रह्मरस घेई काढा तेने पेढा वारेल. असे हे 3 रस सांगितले. आणि रस नसला तर संसार तरी करावा काय? एका जनार्दनी समरस झाले, तो रस येते नाही, घालला नको ग बाई. इथं सुद्धा सात्विक रसाचं वर्णन घे. समरसता कशात आहे? देवाच्या रसात आहे. आणि व्यवहारात वैगुण्य आहे. गरीब श्रीमंत आहे, जातीत उचनीचता आहे, विद्येत उचनीचता आहे, अशी व्यवहारात उचनीचता आहे. पण आत्मस्वरूपात कोण उंचही नाही आणि कोण नीच नाही. शरीरात जातीभेद आहे, देवात जातीभेद नाही. इथं अंगभूत भेद आहे. कुठं? पाहात पाय नाक कान डोळा असा आहे ना अंगभूत भेद, तोही त्याच्यात नाही. म्हणून एकी एकटा ती सोनी एकला विश्वाकार होणे ठेला. आता हे असं का सांगितलं आहे? तर स्वगत सजातीये विजातीये भेद राहील असं तिरवीन सांगितलेलं असतंय. व्यवहारता परिणामता फलता सत्तेचाच खरे, नाम विठोबाचे बरे. नाम विठोबा 3दा सांगितले का? व्यवहारता सुद्धा नामस्मरण केलं तर या भजनाला म्हणून सांगतात. तर त्यांचा नाही चाल दोन म्हणायला तर परिणामता ती भजन केलं तर परिणाम होतोय. माणसं वारकरी सांगायची आधी होत्यात. सांगून होईत नाही ती वेगळंच, सांगाय परिणामता फलता मुखी नामाची मोक्ष ऐशी साक्षेच होताची असं म्हटलेलं आहे. आणि याला
निका संभ्रम म्हणतात. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळे करा म्हणा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई थोडा पुंडलिक श्री ज्ञानदेव वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. वाकुल्या म्हणजे यडवान दाखवणं, आणि ते बी कोणाला? असामान्यातल्या असामान्य ब्रह्मादी सृष्टीला कारण असणाऱ्या देवाला. पण हा काळ कुठला हे सांगतो, लक्षात ठेवायचं. बोलायला की बरंच बोलावं लागतंय. देवाचा जन्म कुठं झाला? कुठं? गोकुळात. गोकुळात झाला का मथुरेत? वाड्यात बंगल्यात झाला का तुरुंगात? मग ज्ञानाबाया लोक विचारतात, देवाला तुमच्या तुरुंगात जन्म घ्याय बाकीचा जागा नव्हता? मग आता जास्त बोला लागतंय, काय लागते ते कळत नाही लवकर.
तुम्ही सांगा तो देव कुठं बी जन्म घेईल, पण आमच्यातला देव तुरुंगात आहे काय उघडा आहे सांगा? तुमच्यात प्रत्येकात देव आहे का नाही? किंवा तुमच्या देहाच्या बंदीशाळेत अडकलेला आहे का कसा आहे? बरं, दुसरी गोष्ट विचारतो, तुमच्या ह्या देहरूपी नगरामध्ये देवाचं राज्य चालू आहे का अहंकाररूपी कंसाचं राज्य चालू आहे ते तरी सांगा. नवऱ्यापुढं बायको अभिमान सोडित नाही, बायकोपुढं नवरा अभिमान सोडणार नाही, शिष्यापुढं गुरु अभिमान सोडित नाही, गुरुपुढं शिष्य अभिमान सोडित नाही. याला बंदीशाळा म्हणतात. आमच्यातलं मुक्त कोणच नाही, स्वच्छ कोण नाही. लोक म्हणतात बंदीशाळेत नाही निघाला कसा? कवाडे उघडती देखताची देवापर्यंत. थोडं सांगतो हा, लक्षात ठेवायचं. तुम्हाला तुमच्याबद्दल देवाचं ध्यान झालं, तेवढीच माणसं देवळाकडे आल्यात. आठवडाभर असलं तर आज 4 मिसळून आगाव येतील. ऐकून घ्या, प्रसाद म्हणून. काय प्रसाद घेणं काय अधर्म होते असं नाही, ते बी तुम्हाला देवानं अधिकार दिलेला आहे. देवाच्या प्रसादे करारे भोजन, फार कोण कोण अधिकारी. काय देवाच्याच प्रसादानं हे भोजन करा म्हणून सांगितलं. आता कवाडे उघडती देखताची देवाप्रती. इथं कसली कवाडं लागल्या सांगतो. कानाचं दार बंद करून कीर्तन ऐकायचं का कान उघडं ठेवायचं? काय ऐकलंय कळून ऐकायचं. त्यासाठी मनाचं दार उघडायला पाहिजे, बुद्धीचं दार उघडायला पाहिजे. आणि देवाचं ध्यान झालं तर ही दारं आपोआप उघडतात. मग आमच्यातला देव तुरुंगात आहे का कुठं आहे? ते चरित्रातनं कळावं म्हणून ते देवान तसं केलंय. ये जशी चरित्रे. देव का सामान्य आहे. तुका म्हणे सकळ कळा जाते अंगी, तुका म्हणे जाते अंगी. मिसळा 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 सगळं ते. दही बिघालं मिसळा, तुम्ही मिसळायचं ते. जाते अंगी तुका म्हणे सकळ कळा जाते अंगी. भोळेपणा लागी, भोळेपणा लागी भीक मागी माझे वाणी वरले गुण, माझे वाणी वरले गुण नाम. भोळेपणा लागे भीक मागी माझे वाणी वरले गुण नाम. सगळ्या कळा देवाच्या अंगात आहेत. तुमच्या माझ्याकडे ज्या कळा आहेत त्या देवानं घातलेल्या आहेत. एक एक कळा आम्हाला दिली आहे. सगळ्या कळा झिपतील आम्हाला का? एक एक कला का दिल्या तर सगळ्यांनी मिसळून वागावं म्हणून. तुमच्या कलेचा मी उपयोग करावा, माझ्या कलेचा योग गाणारा, योग वाजवणारा, योग सांगणारा. सांगणाऱ्याला भजन न्हायला चालतं काय? टाळकरीसनी भजन नाही चाललं. टाळकरी भजने चांगलं पाहिजे. सांगणाऱ्याला काय नाही आलं तरी चालतंय. लक्षात आलं ना? भजन नाही आलं तरी चालतंय. भजनातला सुंदर आहे, काय वाईट नव्ह. असो, मला काय सांगायचं मला तर देवानं अवतार घेतला तो तिथं आणि लपून बसायसाठी गवळ्यात गेला. चांगल्या माणसाला झाकून ठेवायचं अवघड आहे का नाही? औरंगजेबानं राजाराम महाराजांना पकडून संभाजीराजासारखं केलं तर लवकर मराठीच्या हातात येते म्हणून तो सिलसिला पाठीमागं लावल्यावर मराठ्यांनी युद्ध करण्यापेक्षा आधी राजाराम महाराजांना कुठं ठेवायचे हे ठरवायची पाळी यायची. आम्ही मोहिमेवर गेला इथं कोण? हा सिलसिला मागं लागू नये म्हणून तो गवळ्याचं घर घुसलाय. कोण?
ते काय करते गवळ्याचं पोहार आहे कुणाचं हां त्यानं राजघरानं सोडलंय जन्म झालाय राजघराण्यात पण जगाय कुठे गेलाय हां अनपड लोकात गेलाय लक्षात आलं ना आणि मग सगळी त्यावेळेला कृष्ण पळून गेला म्हटल्यावर मथुरेतली मुलं मारली परिसरातली मारली हां गोकुळातली मारली नंद पण गवळ्यांचा राजा होता त्याला मारता येईना म्हणून महाबळभट पुतना हे सगळी पाठवून दिली आणि सगळ्यांना देवाने गारज केलं असंच सांगतो आता काय केलं जेवढी मारा आली त्यानं काय केलं हां काग बगरिटा हातून झोपून बाळीच्यात झोपूनच मारलं काय केलं अवघी दैते खाणी बुडविली काय परत भौमासूर राक्षसाला मारलं कोणाला भौमासूर एक राक्षस मोठा होता त्याचं नरकासूर दुसरं नाव आहे ते दीपावळीत मारला आहे त्यावेळेला नरक दीपावली असं म्हणतात त्यानं काय केलं तर सगळ्या जगातल्या सुंदर स्त्रिया गोळा करायच्या आता आसुरी संपत्ती राक्षस संपत्ती रात्री चांगलं सांगितलं प्रवचनात होय का नाही सगळ्या आणि एकदम त्यांच्याबरोबर विवाह करायचा असं त्यांचं मत होतं कोणाबरोबर भौमासुराचं त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने भौमासुरावर स्वारी केली भौमासुराला मारलं त्यावेळेला त्या 16,108 सुंदर मुली आत होत्या किती वर्षापूर्वीची कधी आणली ती माहिती नाही तो आसूर जरी असला तर बिना लग्नाचं त्यानं त्यांच्यावर अतिक्रमण केलेलं नाही आणि मग ते मारल्यावर बंदीशाळा फोडली तुमच्या घरला जा म्हणून सांगितलं पण गोपी म्हणाल्या 10 वर्ष आम्ही याच्या बंदीशाळेत आहे 20 वर्षे आहोत आमच्यावर कोण विश्वास ठेवणार नाही आणि कोणही पुरुष आमच्याशी लग्न करणार नाही तेव्हा सोडविल्यास तशा आम्ही सगळ्या मिळून तुझा एकाचा संसार करतो पण तू आमचा त्याग करू नको केलास तर प्राण देणार काय करणार मग देवानं 16,108 बायका त्यांच्या प्राणाच्या रक्षणाला केल्या का माराय मजा म्हणून केल्या हरिवंशी पुराण चांगलं वाचायचं आणि सगळं रामायण नाही जमणार रघुवंश नावाचा ग्रंथ व्यासाने लिहिलेला आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या रामाच्या चरित्रासाठी वाचायचा मुद्दे आहेत तिथं असाच का निर्णय घेतला हे मुद्दे आहेत का सांगतो तो वाचन करायचं काय वाचल्यावर कळलं रामायण आणि महाभारत समुद्रासारखं विस्तीर्ण आहे ते स्वाट रघुवंश आणि हरिवंशमध्ये आहे कशात आमचं आयुष्य केवढं व्यास लाखो वर्षे जगले व्यास अजूनही अमर आहेत व्यास चांगल्या विद्वानाला आजही हिमालयात गेले भेट देतात कोण नुसतं ज्ञान बाळगून चालत नाही त्याचं पावित्र्य राखावं लागतं शारीरिक अंतरातलं वाणीचं असं पावित्र्य ठेवील तिथंच देव येतो हे लक्षात ठेवायचं आत बाहेर सगळं सोडलं पवित्र लागतं आहे आता मला तुम्ही सांगा शिव महाराज खरा काय तो महाराज खरा काय म्हणा बाळासाहेब अंतकरण विटाळलेलं आहे काय सुद्धा आहे काय झालं मग त्याच्यापेक्षा घर बरं होतं देवळात नाही आलेलं बरं कशाला दुसऱ्याची मापं काढायची कसं असेल तसं असेल कीर्तन सांगतो एवढा गुण चांगला आहे म्हणा ग बसायची लांबडलंही लावायची नाही हां माश्या मारल्याशिवाय मध मिळतोय का जिने मध गोळा केलाय त्यासनी उठवून घालू शिला
पण त्याच्या फोपडीच्या वर्गात सगळ्या नवीन प्रजाती माशा निर्माण होणार असतात आणि तुम्ही ती मधीच पोळ काढली तर तुम्हाला म्हणतो तितक्या माशाची नवीनची उपजीविका थांबते. ही हत्या होतेच ना का नाही. आणि देवाला तरी आधी मध लागतोय, तो कुठला आणायचा? माशा मारा, त्याला विचारा कुठला मध आणा म्हणून. मी का सांगतोय तर एक चांगलं करताना दुसरं कुठंतरी नाशिवून होते असा व्यवहार आहे. त्यासाठी प्रायचित घ्यायचं झालं तर देवाच्या नावाशिवाय आपण दुसरं प्रायचित घेऊ शकत नाही. चुकले तर रामराम म्हणा आणि त्या दोषातनं निवृत्त व्हा असं सांगितले. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, गोकुळात राहिले आणि कला करून सगळ्यांना काय केलं? मारून टाकलं. आणि पुढं राजकारण करायचं म्हणून दही दूध चोरलं. सासू वाडीत नसली, सुनानीसुद्धा चोरून खावावं. काय त्यात अपराध आहे सांगा? कायमच ती जर बुटी झाकून ठेवीत असली तर आपण किती दिवस काढायचं? असं वेगळं व्हायचं नाही, चोरून खायचं. वेगळं होऊन काय करता? म्हातारीचा आधार पोराटासाठी चांगला असते. घाण काढतात, सगळे करतात. 2 शिवाजी ना तिकडं. शिवाजी येऊन कुठली गल्लीतली बाई घाण काढील? त्यांची आजी काढील का नाही? गप मग गप बसाय काय घेशीला? पैसे पडतात. म्हातारी काय वत्ती ओढून दे, नातवाला स्वच्छ केला एवढा आनंद आहे म्हणायचं, सोडून द्यायचं. तसं ती सगळं झई तुझी कायची. ही कंडिशन गोकुळा होती का मुरगुडाव सुद्धा आज आहे. तुम्ही घरात दूध राखता का सगळंच डेअरीला? कसं आहे? म्हणताना कृष्णाने सगळी पळवापळव केली. लोणी करतात ते विकतात, तूप करतात ते विकतात. तेव्हा संग नव्हते हो. दूध करतात ते निघतात. खाणारी लोक बलदंड होती आणि आम्हाला लढाई करायची. माझं संगडी रोंगडे राहिले तर उद्या कशी लढाई निपणार? म्हणून त्यानं सगळी मुळं मेळवून पोरे घरामध्ये शिरे कान, मेळवून पोरे घरामध्ये शिरे कान. घरू जाता पळून जातो यादवाचा राणा. घरू जाता पळून जातो यादवाचा राणा. घरू जाता पळून जातो यादवांचा राणा. घरू जाता पळून जातो यादवांचा राणा. लाडका कान्हाबाई तुझा तुला, लाडका कान्हाबाई तुझा तुला दूरवा. सगळी पोरं गोळा करायची येतील ती पाठीमागे. ती बी चावट पाहिजेत की. भुजरी पोरं असे येत नाहीत. मग त्यातनी खडं घ्या म्हणून सांगायचं, माती चाळून घ्या, सराट घ्या. काय घ्या? हे सगळं जुडणी सांगायचं. चोरी करताना भांडवल लागतं आहे. शिकारला जायचं, जाळा असावं, पागर असावं, बंदूक असावं, कुत्री 2 असावी. तसं चोरी करायला देव जाताना सराट घ्यायला सांगितलं. माती चाळलेली घ्यायला सांगितली. कशासाठी? खडं घ्यायला सांगितलं. शिकी कुठं आहेत, गाडगी कुठं आहेत ते करायला पाहिजे. ते खडं मावून बघायचं. तिकडं वाजलं की मड काय म्हणायचं. आता तर की लाईट नव्हती होतं वा. मग ते उतरायचं. जमलं उतरत नसलं तर तिथंच वाकडं करायचं. काय करायचं?
हात पुरायचं नाही, मग खाली चौघं त्याच्यावर दोघं त्याच्यावर आणि उभा राहायचं, वाकडं करायचं, तोंडाला लावायचं आणि खोपरावनं खाली सोडायचं. ही पाईपलाईन त्या खालच्या दोघांनी खोपरावर आलेलं खायचं. काय करायचं? वाहते त्या धारा घ्या रे दुहीच्या कोपरा, शिकेला विले दुरी होतो तिघाचे मी बरी, तुम्ही व्हा रे दुहीकडे मुख बसरोनी घडे, वाहते त्या धारा घ्या रे दुहीच्या कोपरा. मी घोकून काय पाठ करायला घरी पाठ झाले वाचताना असं देवाचं ते ध्यानात बसलं पाठ होतंय. तुम्ही वाचितच नाही तर त्याला देव काय करेल? तुम्हाला बंगला पाहिजे असला तर तसं नियोजन करावं लागते का नाही? ज्याला लगीन करायचं आहे त्यानं नवरी देतो म्हणे तर दारं फिरायला पाहिजे का नको सांगा? हां, तसं देव पाहिजे तर देवासाठी काहीतरी करायला पाहिजे. असो माती कशाला कृष्णा? अरे गप्पी पाठी लागल्या फुकायचं डोळ्यात, चालल्याली काय घ्या म्हणजे निघाय पाहिजे. नवीन आणखीन दुसरी करायला नको काय? डोळं घालवून काय करतोस? मग आज सराट कशाला? लईच पाठलाग करीत आल्या, वाटत टाका काटाहीत ते टाकले पायात काटत होते त्या थांबता आपण पळून जाऊ. अशी जोडणी लावून चोऱ्या केल्या. काय केल्या? हां, तेवढ्यातनं धक्का द्यायचा. काय करायचा? एकटा बी काय ती कुरकुड सगळी पोरं निसटून गेली. एका गोपीनं बघितलं पाण्याला गेल्यावर आणि कृष्णाला दम भरला. वाघा म्हणली काल निसाटलास नवीन गाव, काय शेंडीच खांबाला बांधतो म्हणले. शुद्ध बसल्याच्या चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू चतुरा राव. हे विश्व त्यानं आपल्या लिलेलं निर्माण केल्यानं चालवलंय. पण आला घरात, तुम्हाला सांगतो गेला घरात, सगळं काय खायचं खाल्लं. एकटा किती खातो? फोडून टाकलं सगळं, घर अडकून टाकलं. कोणी ग बसत नव्हता. हातात एवढा लोण्याचा गोळा घेऊन आला. कोण? निसाटणार म्हणून ती पाण्याला गेलेली बाई घागरी दारात उतरून ठेवल्या, चौकटीत अशी उभारली. कोण? गोपी. कसा जातोच बघतो म्हणले. आता मग सुरपाटल्यान खेळताना काय जायचं इकडे मनात असते, दचका इकडे द्यायचा. असं केल्याबरोबर ती पुढं धराई झाली. किंवा गिड्डा असल्यामुळे गावली नाही. एका बघलं सटाकला. सटाकला जे सटाकला ते लोण्याचा गोळा तिच्या तोंडाला पुसला. आता हे माझ्या अंगावर तुरी येते म्हणून ती सासूला हुडकाय गेली शेजारच्या घरावरती. आत्या आत्या आत्या, अगं काय झालं? कृष्णा लोणी खालं. बघती तर हिचं तोंड ठरवलेलं. अगं कृष्णान लोणी खालं, तुझं तोंड कशांगाट झालं म्हणलं. करी कौतुक खेळ खेळ गाणं, दावी जागव भांडवी सासा सुना, पराभक्ती हे सुद्धा तुम्ही जाणा. तुका म्हणे ऐशे कळो यावे जना. अशी सगळी भांडणं व्हायला लागली आणि सगळ्या गवळणी मिळून गाराने द्यायला लागल्या. मिळवणी गवळणी देती यशोदे गाराने, रात्री आला चक्रपाणी खाऊन दही दूध तुप लोणी. हग बाई कुणाची आवरणा, यशोदे बाळ तुझा काना, कुठबर सोसू धिंगारा. सोसू धिंगारा किती सोसावं म्हणल्याने. एवढं दुसऱ्याला होईत नाही. नासाडी करते ते कोण करतंय? पाहती गवळणी तव पालती दुधानी, पाहती गवळणी तव पालती दुधानी. नंदाचिया पोरे
उलटी दुधा अशी नासाळी केली म्हणून गोपींनी परत निवेदन दिलं यशोदेला. मिळून अवघ्या गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन. हे बाया माझी पावना यशोदे बाळ तुझा कान्हा. कुठबर हो तू धिंगाणा कुठबर हो तू धिंगाणा हो तू धिंगाणा. ऐकून यशोदेच्या डोळ्यात पाणी आलं. ग सगळ्यात तुम्ही गेल्या तर मला काय या गावात किंमत राहील म्हणले. ऐकून या शिगराने यशोदे नैने आले पाणी कृष्णा खोडी दे सोडून खोडी टाकून सोडून दे म्हणले. ऐकत नाही म्हटल्यावर रानात लावला. रानात गेल्यावर तर तिथं काय केलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडायच्या, काय काय चांगलं आहे ते खायचं. आणि हे पेंड्यानं बघितलं आणि पेंड्या म्हणला सगळ्या गोपाळासनी कृष्णा सरळ वागत तुम्ही कृष्ण कृष्ण म्हणता, त्याला काय किंमत आहे तिची कोणाला. हे फाजील आहे. सगळ्यांच्या शेजाऱ्या सोडतोय, सगळं उष्ट करतोय आणि ते आम्ही उष्ट खायचं काय. आणि याच्या गायी आहेत 9 लाख, आमच्या गायी 4-2 आहेत. आम्हाला हे गायी राखा लावतोय आणि हे आमच्या वस्तादही करतोय. असं करूया, ह्यालाच बाहेर काढूया. निवडिया पुरी गोधने कामोबा निवडिया पुरी गोधने. निवडिया पुरी गोधने कामोबा निवडिया पुरी गोधने. 5-5 पोळ्या 3 भाकरी नील कानवला पुरी. आंबा झाडीले वैल्या दुरी आमची थकवून निघाली. हे निवडी आपुली बोलणे कानोबा निवडी आपुली. हे निवडी आपुली बोलणे कानोबा निवडी आपुली. निवड म्हणजे वेगळी कर, तुझी बाजूला काढ. ही आदेश काढला. देव म्हणला पेंड्यानं बरोबर डाव टाकला आहे. ही डाव टाकायची भारतीयाची आत्ताच सवय नाही. शिंद्याला डाव टाकतोय, दुसरा ठाकरेला डाव टाकतोय, तिसरा पवाराला डाव टाकतोय, चौथा असं डाव टाकत सुरूच आहेत का नाही. ही पहिली मुळातनंच खोड आहे भारतातल्या माणसाची. ते डाव टाकला. पेंड्यानं म्हणला आता सगळे गोपाळकीकडे गेले, मी एकटा पडलोय. एकटं पडल्या गप माघार घ्यायची, काय करता ते करा बाबा म्हणायचं. देवानं हात जोडलं, म्हणला मी सगळ्यांच्या गायी राखतो, खरं मला बाजूला कार हवं म्हणता. तर म्हणला तू चालला नाहीस. काय केलं मी ना, काय करीत नाही सांग म्हणलं. हां, आम्ही एवढं आणलं तर एवढं सगळं खाऊन टाकलंस तू. असा कल तुझं बैल चुकलं,
बैल चुकला आणि त्या बाला सांगाय गेला, परीशी शारंग धरा तुझा बैल चुकला, मोहरा सांगो गेलो तुझ्या. तुम्ही रांडाच्या वा काय करत्याचा, तुझं म्हातारा आम्हाला शिवाजीच पाठी लागलं म्हणला. परेशी ऋषिकेशी गाई म्हशीचे दूध पिशी, वासरे प्याली म्हणजे उद्या ताक नाही आम्हाची, आम्हाला कोरडं ताक बी नाही म्हणले. आई अशी, तू असा, बाप असा, ह्या भानगडीपेक्षा तू बाजूला हो म्हणजे गोंधळ नाही. नाही नाही म्हणला, मी काय बाजूला जाणार नाही. मग काय नाही म्हणले, हात जोडले, मीच गाया ढाकायला जातो म्हणला. तुम्ही काय खेळायचं ते असं माघार घ्या. कुठं आता निवडणूक झाली खरं, तरी मी पुढची आल्यावर जातं माघार घेतलेली बरं पडते. लोक कशी निघाल्यात, आपण कसं जावावं हे शिकायचं व्यवहारात. देव माघार घेतोय गोपाळांच्या पुढं, सर्व शक्तिमान आहे तो. हां, तसं आपण सुद्धा माघार घ्यायचं. आणि देवाने काय केलं, मग वेणू काढला आणि वेणू वाजवायला सुरुवात केली. ते वेणू वाजन असं केलं, कसं सगळ्या शिवा खाल्या त्याच्या. कानोबा तू हलगट, लाज नाही भाऊ दीट, पाहिले वाईट बोलून यावो कटे, परी तू ग्रकशी खवडी, परी तू नसंडीची खडी, करशी केली घडो घडी. केलेलं करतोस तू, असा आहेस. हां, काय म्हणला त्या शेवटला, आम्ही तुझी आई घालू सर्वा ठाई. असल्या गोपाळांच्या शिवा खाल्या. कुणी तुका म्हणे तेही तुझं वाटे भूषण. यात वेदांत आहे मोठा. आता मी आवरून घ्यायचं म्हणून सांगायला. मुरली काढली, 12 वाजलं तर 11:30 कीर्तन सुरू झालं, 10:30 कितीला. आणि 1.5 तासात कीर्तन करायचं मी एवढं सोपं नाही. मग सांगताना व्यवस्थित सांगावं लागतं. कसं सांगितलं, केवढं सांगितलं, कसं सोपवेल हा प्रश्न आहे. लक्षात ठेवायचा. असं सांगण्याचा माझा अभिप्राय असा आहे, देवानं मुरली काढली आणि मुरली वाजवली. मुरली वाजवल्या जगत बधिरभूत केलं. भुलविले वेणू नादे, भुलविले वेणू नादे, भुलविले वेणू नादे, भुलविले वेणू नादे. वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ. पाणी वायाचं राहिलं. कसलं, भुलविले वेणू नादे, ही नातांची घोडण आहे. वेणू वाजविला गोविंदे, नाद न समाय त्रिभुवनी. स्वर्गमूर्ती पाताळ हितभर झालं, देव ऐकायला आले. काय हां, वृंदावनी वेणू कवनाचा ग माय वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा ग वेणुराजे, 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 गोवर्धनु गाजे, वेणुराजे, गोवर्धनु गाजे, गोवर्धनु गाजे. वृंदावनी वेणू कवनाचा ग माय वाजे, वृंदावनी वेणू वेणुराजे, वेणुराजे, पुच्छ पसरोनी मयूरविला, मज पाहता भासती यादव राजे हो. वृंदावनी वेणू कवनाचा ग माय वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा ग माय. वेणुराजे, 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 गोवर्धनु गाजे, गोवर्धनु गाजे, गोवर्धनु गाजे.
ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती वाकी रुंधुन रुंधुन वाजती देव अभिमानी बैठुनी तुझी गाती भानुदासा फेवले परम भक्ती वृंदावनी वेणू कवनाचा ग माय वाजे वृंदावनी वेणुनादे 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 गोवर्धनु गादे गोवर्धनु गादे गोवर्धनु गादे ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती वाक्य रुंदुनु रुंदुनु वाजे वय आणि ते करीत असताना गायी विणू वाजवायला एकत्र आल्या. आता चला भाकऱ्या सोडा म्हणला. चला वळवू गाई बैसोजी व एकेटाई भाऊ केली वनवन. आजचं जेवण कसलं आहे? देवाच्या प्रसादे करा रे भोजन फार कोण कोण. हा देवाचा प्रसाद आहे. माणसाचा जन्म वारकरी होणं देवाचा प्रसाद आहे. सेवा करता हा देवाचा प्रसाद आहे. कुठला? आणि कीर्तन भजन हा मोठा प्रसाद आहे. अभिन्न या सेवा चित्तम याची भरेल जेदवा माझा प्रसादात गेदवा संपूर्ण झाला. काय म्हणून? देव कळला की माझा संपूर्ण प्रसाद तुमच्यावर झालेला आहे असं सांगून टाकलं. तो खरा प्रसाद आहे. शिवप्रसाद कुठला? या प्रसादासाठी सुद्धा देवाधिक इच्छा करतात. कालियाच्या असे देवदळे झाले मासे पुसुनिया हासेटी सांगाते मात. ब्रह्मादी देवांना सुद्धा हा काल्याचा प्रसाद भगवंतांनी दिला नाही. तिथं म्हणतात वाकुलिया. सगळ्यांना देव आवडतोय पण संधी नाही आम्हाला मिळाल्या आम्ही घालिवतोय. हां कानोबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती. कानोबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती. वळीला उभारले तरी पण प्रसाद दिला नाही. मग सांडोनी आम्ही पण वासरं चोरून नेली. तसली चित्त केली. पुन्हा ब्रह्मदेव शरण आला आणि म्हणला माझं चूक झाले सोडून या. मी पण ब्रह्मा गाली लोटांगण परब्रह्म नारायण ही चूक तुम्हाला नाही. आता आम्ही एडवून दाखवू म्हणतात कुणाला? स्वर्गातल्या सत्यलोकातल्या देवांना. वाकुली या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. तुका म्हणे भूमंडळी संधान धरून ठाण मांडून युद्ध करा पाहिजे का? कसं युद्धातनं पळ काढावा का? समोर ज्यांची ताकद आहे ते बघून लढावं. मग लढायचं. रावण चिलकत घालून लढला. राम उघड्या अंगानं लढला. काय केलं? पण छातीत बाण घेतला नाही. खेळ खेळे डाईनं सापडे तो एक खेळ्याच्या नार हनम्या माझी खेळीयाच्या ना तो न पडे काम वेच. असंच ना? खेळ खळूनी निळारा आहे तो एक शाना रे. नाही तर मग टिपरीची टिपरी तिको जाता बाजी पडशील यमाच्या डाई रे. जर चूक झाली तर यमाच्या तडाक्यात गावशील. गाऊ नको म्हणतात. तुका म्हणे भूमंडळी. हां म्हणजे भजनाचं संधान कुठंही असलं तर विसरायचं नाही. संधान ठेवायचं. याला गाढापणा म्हणायचा. नेमात लुडबुड करायची नाही. त्याला गाढे पण म्हणाय. किती संसारात आहेच तुम्हाला काम आहेच नाही असं नाही. पण केलेल्या नेमाची चिवटपणा ठेवणं हे काम आहे. आणि त्या ठिकाणी भगवान प्रगट होतो संकटात.
सेनानावी ध्यानाला बसला तर बिदरच्या बादशाची दाढी परधर्मी असून पांडुरंगानं केली आणि शेणोबाची झोपटी नेऊन केली. कोणाची? नवं घेऊन चालणार नाही, राजा आहे तो जवळ घेईल कायला? खात्रीचा न्हावी पाहिजे, नाही तर गळा कापून टाकेल. मी काय सांगतो ऐकली आहे. म्हणून तिची झोपटी नेली आणि त्या देवाचं दर्शन करून दिलं. कुणाला? हां, म्हणून हा भक्तीतला गाढापणा आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीविद गाडे, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम नुन्यते पुरते अधिक ते तर ते करून घ्यावे तुमचे विनिसते तुझे. समर्पणी पाय सगळ्यांनी भजन करा जोरानं, पुंडलिक वरला गजर करा आणि मोकळं व्हा. म्हणजे गावातली बी माणसं जागी होऊन द्या, झालंय कीर्तन म्हणून. जेव्हा येऊ द्यात, केलेला आहे येऊन जेवून जाऊ द्यात, उगाच लांबड नको. ते काही राखून काय करतात. हां, असो झालेली सेवा तुमच्या श्रीगुरूंच्या साक्षीनं भगवतचरणावर समर्पणतो, रजा घेतो. विठोबा कुमार